नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता अंजली ही अर्णवला म्हणत असते की हे बरं आहे, नाही म्हणजे ईश्वरी मुंबई सोडून जाऊ नये त्यासाठी तू प्रयत्न करणार आणि आम्ही मात्र मूर्ख. हे अगदी बरोबर आहे हां, असं म्हणून आता ती त्याला चिडवत असते. आणि त्याच वेळेला ती म्हणते की आता तूच विचार कर ना, की तू हे सगळं मैत्री म्हणून करतोयस, फक्त ती त्याच्यामागे आणखी काही कारण आहे असा तो ती विचार करायला भाग पाडते. त्यावेळेला अर्णव आता फक्त गप्प बसलेला असतो. त्यांच्या बोलण्याचं अर्णवकडे काहीही उत्तर नसतं आणि ते सगळं त्याच्या चेहऱ्यावर दिसून येत असतं, तो पूर्णपणे ब्लँक झालाय म्हणून. तेव्हा अंजली म्हणते की काय रे, काय झालं? नाही म्हणजे ईश्वरी सक्सेसफुल झाल्यावर तुझ्या चेहऱ्यावरचा जो आनंद असतो आणि तुला तिकडा आनंद होतो हे आम्हाला सगळ्यांना दिसून येतं बरं का. त्यामुळे बाकी काही गोष्टी तू मला सांगितल्या नाहीस तरी चालेल. आणि तू ईश्वरीला थांबवण्यासाठी जे काही प्रयत्न करतोयस ते फक्त मैत्री म्हणून करतोयस की त्याच्यामागे आणखी काहीतरी कारण आहे, हे तुझं तुला डिसाईड करायचं आहे, बरोबर की नाही? तेव्हा लगेच त्याला आकाश म्हणतो की हो, अगदी करेक्ट. आणि मग ती म्हणते की हे बघ काय ना, तुझ्या मनात जे काही आहे ते असेल, परंतु एक गोष्ट कायम लक्षात ठेव की चिंटू, तुझ्या ना डोळ्यातून आम्हाला काहीही लपत नाही. तू जे काही वागतोयस ना आणि तुझ्या मनात ईश्वरीविषयी ज्या काही फिलिंग्स आहेत त्या ना तुझ्या अगदी डोळ्यात दिसून येतात. आणि असं म्हटल्यावर अर्णव हा स्वतःचा पटकन चेहराच लपवायला सुरुवात करतो. तो विचार करतो की काय, म्हणजे ईश्वरीबद्दल मी जो काही विचार करतो तो माझ्या डोळ्यामध्ये दिसतो आणि म्हणूनच तो पटकन त्याचा चेहरा स्वतःचा हाताने लपवायला लागतो. तेव्हा आकाश आणि अंजली वाकून वाकून त्याच्याकडे अगदी बघायला लागतात, परंतु अर्णव हा स्वतःचा चेहराच लपवत असतो. आणि तुझ्या डोळ्यातून ईश्वरीविषयीबद्दलच्या भावना दिसतात हे ऐकल्यानंतर तो आणखीनच चेहरा लपवायला लागतो. तेव्हा मग त्यावर अंजली हसायला लागते आणि म्हणते की अरे चिंटू, काय चाललं हे तुझं? चेहरा काय लपवतोयस? आणि अरे, मी फक्त गंमत करत होते तुझी. तुझ्या डोळ्यात वगैरे दिसतं, ही फक्त गंमत होती. तेव्हा मग तोही पटकन हात बाजूला करतो आणि म्हणतो की अगं ताई, मी पण तर गंमतच करत होतो. तेव्हा आता लगेच तो हसायला लागतो आणि म्हणतो की तुम्ही ना उगीचच काही विचार करू नका. अंजली म्हणते की बघितलं आकाश, त्यांची मैत्री आहे, मग तू उगीच काही बोलू नकोस. आकाशही म्हणतो की हो ताई, प्युअर फ्रेंडशिप आहे, आपण काही बोलता कामा नये. असं म्हणून आता ते दोघंही तिथून निघून जातात. आणि अंजलीच्या बोलण्याचा परत एकदा अर्णव विचार करू लागतो. तो म्हणतो की सिरियसली, मिस इंदोरच्या बाबतीतल्या फिलिंग्स माझ्या डोळ्यामध्ये दिसून येत आहेत ताईला. असं म्हणून आता तो स्वतःचे डोळेच आता मोबाईलचा कॅमेरा चालू करून चेक करायला लागतो. आणि पुन्हा डोळे बघत, म्हणजेच स्वतःचे डोळे मोठे करत, बोटांनी डोळे खाली वाकवत वगैरे सगळ्या काही ॲक्शन्स करून बघतो. आणि खरंच माझ्या डोळ्यातून मिस इंदोरविषयी प्रेम दिसतंय का हे तो बघायला लागतो. आणि त्याच्या त्या बघण्याची म्हणजेच तीव्रता इतकी असते की तो चारी बाजूंनी म्हणजे गोल गोल फिरून स्वतःचे डोळे बघायला लागतो, परंतु त्याला ते काही दिसत नाही. आणि नंतर मोबाईल खाली ठेवल्यानंतर त्याच्या लक्षात येतं की ते तर दिसून येणारच आहे, कारण माझं मिस इंदोरवर तेवढं प्रेमच आहे. असं म्हणून तो पटकन आता स्वतःच्याच डोळ्यांना हात लावू लागतो आणि मनातच आता बोलतो की आय लव्ह यू मिस इंदोर. असं म्हणून आता गालात हसतो, परंतु हळूच त्याला ते बोललेलं जाणवतं, म्हणून तो खाली दरवाजाकडे वगैरे वाकून बघतो की पुन्हा अंजली किंवा आकाश दरवाजातच त्याचं बोलणं ऐकत आहेत का, परंतु ते निघून गेलेले असतात. आणि अर्णव विचार करतो की चला आता परत एकदा आपण वेबसाईटविषयी चर्चा, म्हणजेच वेबसाईटविषयी शोधूया. आणि त्याला ईश्वरीविषयी वेबसाईट बनवायची असते, म्हणून तो ते सगळं काम करत असतो. आणि ते दोघंजणही गेलेत ना याचा अंदाज घेऊन पुन्हा तो लॅपटॉप सुरू करतो आणि क्लाउड किचनविषयी रिसर्च करायला सुरुवात करतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की मामा अगदी नागपुरामध्ये थकून थकून एका ठिकाणी आलेला असतो आणि विचार करतो की काय करू मी. आणि त्याने एक बॅगही आणलेली असते आणि त्याबद्दल कोणालाही कळवलेलं नसतं. आता मामा तिथे बसतो आणि विचार करतो की आता काय करायचं आहे. अविनाशराव, म्हणजे ते आजी आजोबा या एवढ्या मोठ्या नागपुरात कसं शोधणार आहे मी आणि कुठे सापडतील ते मला, असा विचार मामाच्या डोक्यामध्येच येत असतो. तेवढ्यातच आता मामा हा तिथून आजी बोलायला लागते की साहेब चहा घेणार का. तेव्हा मग मामा म्हणतो की नाही, मूड नाही आहे. त्यानंतर मग आजोबा म्हणायला लागतात की अहो साहेब, थकलेले दिसताय तुम्ही, निदान पाणी तरी घ्या. तेव्हा मग ते म्हणतो की हो चालेल, द्या पाणी चालेल. असं म्हणून आता मामा तिथे बसतो आणि पाण्याचा, म्हणजे त्यांच्या चेहऱ्याकडे पाणी चालेल असं म्हणताना बघितल्यानंतर त्या आजीचा आणि आजोबांचा दोघांचाही चेहरा मामाच्या डोळ्यासमोर येतो.
आणि मग त्यावेळेला पटकन मामा तो फोन चालू करतो आणि त्यावर दोघांचाही फोटो पाहतो. तर त्या फोटोमध्ये लक्षात असतं की हेच ते आजी आजोबा आहेत. आणि मामाच्या लक्षात येतं. मामा म्हणतो की फायनली ज्यांना मी शोधत होतो ते मला सापडले आहेत. जावई बापू, वृद्धाश्रमात रे आजी आजोबा काय? हे वृद्धाश्रम तुमचं बरोबरच लक्षात आलं आहे आता माझ्या. तुमची चोरी अगदी बरोबर पकडलेली आहे मी. तेव्हा मग आता लगेच मामा त्यांना पाणी दिल्यानंतर म्हणतो की चला एक नागपुरी स्पेशल चहा बनवून जाऊन दे. तेव्हा आजी म्हणते की ठीक आहे, बनवते मी चहा. आणि मग मामाच्या हाती मोठा पुरावा लागलेला असल्याने त्याला आनंद झालेला असतो. अर्णव फोनवर बोलत असतो की हां शिर्के, त्या महिलाश्रमाबद्दल तुम्हाला काही कळलं का? त्याबद्दलच्या नीड्स ज्या काही आहेत त्या प्लीज बघून घ्या. त्यावेळेला राकेश तिथे येतो आणि मग अर्णव म्हणतो की जिजू जरा 1 मिनिट शिर्के थांबा हा, मी तुमच्याशी नंतर बोलतो. तेव्हा मग राकेश बोलतो की महत्त्वाचं काही सुरू होतं का? तर मग राहू देत, नंतर भेटू. मग राजेशला तो म्हणतो की नाही नाही, बोला ना जिजू, काय झालं? तेव्हा त्यावर राकेश लगेच म्हणतो की खरंच अर्णव, तू माझं तिकीट ते ऐन वेळेला मॅनेज करून दिलंस ना, म्हणूनच मला तिथे नागपूरला जाणं शक्य झालं बरं का, नाहीतर प्रॉब्लेमच झाला असता. म्हणजे मला तिकडे वेळेवर मदत करता आली, त्याच्या मागे तुझा खूप मोठा हात होता बरं का. हे ऐकून आता अर्णव पण खुश होतो आणि म्हणतो की तू मॅनेज केलंस अर्णव. तेव्हा आता लगेच अर्णव म्हणतो की येस जिजू, म्हणजे एनी टाईम. तेव्हा राकेश म्हणतो की तुला माहिती आहे का, अरे तिकडे मी जी काही मदत केली आहे ना नागपुरात, त्या सगळ्यांनीच ना तुझ्याविषयी खूप अभिमान बाळगून तुला आशीर्वाद दिले. तर म्हणजे तुझा वाढदिवस होता म्हणून तिथे अभिषेक केला, तुझ्या नावाने होम वगैरे पूजा वगैरे केली, म्हणजे तुला चांगले आशीर्वाद मिळावेत यासाठी त्यांनी हे सगळं केलं होतं. हे ऐकून तो म्हणतो की सो स्वीट ऑफ देम. नंतर तो म्हणतो की तुला माहिती आहे ना, मी आजी आजोबा ते दोघं तर अगदी म्हणायलाच लागले की मला अर्णवशी बोलायचं आहे, त्याला शुभेच्छा द्यायच्यात. म्हणूनच मग मी त्यांचा व्हिडिओ बनवला आणि तुझ्यापर्यंत पाठवला. त्यांच्या सदिच्छा देण्यासाठी मी इथे आलो होतो बस. तेव्हा मग तो म्हणतो की खरंच खूप छान वाटलं मला, अशा प्रकारे त्यांची मदत केल्यामुळे हे सगळं पुण्य मिळालं. परंतु जिजू, हे ना तुमच्यामुळे काही शक्य झालं, तुमच्याशिवाय हे शक्य नव्हतं. तेव्हा मग राकेश लगेच बोलतो की बस बस अर्णव, आता याच्यात माझं कौतुक नको आहे, खरंच तू खूप मदत केलीस त्यामुळेच हे सगळं झालं आहे. नंतर मग आता राकेश म्हणतो की बस एवढंच होतं, त्यांच्या सदिच्छा तुला द्यायच्या होत्या. नंतर राकेश म्हणतो की चालू दे तुझं, मी आहे. आता तो बाहेर पडतो आणि पुन्हा अर्णव कामाचं बोलायला सुरुवात करतो. राकेश बाहेर आल्यानंतर विचार करतो की अरे वा, म्हणजे मेहुणे साहेब माझ्याशी इतकं व्यवस्थित बोलले, याचा अर्थ त्यांच्या बोलण्यात मला कुठेही संशय जाणवून आलेला नाही. बडी आहे. आता अशाच प्रकारे मेहुणे साहेबांकडून एक एक करून पैसे उकळत राहायचे आहेत आणि कितीही काही झालं तरीही आता आपल्या मार्गात कोणीच येऊ शकत नाही. सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थितपणे क्लिअर झालेल्या आहेत आणि आता मला आणखीन थोडी सावधगिरी बाळगायला हवी, कारण कोणालाही काहीही संशय येऊ देता कामा नये. आणि आता मेहुणे साहेबांच्या बोलण्यावरून तरी लक्षात आलं आहे की ते मला कुठल्याही प्रकारे त्यांनी मला पकडलेलं नाही आहे, असं म्हणून आता राजेश हा तिथून निघून जातो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे ईश्वरी ही सकाळी सकाळी आवरत असते आणि म्हणते की नमुताई चल लवकर. अगं आपलं क्लाउड किचन अजूनही सुरू झालेलं नाही, परंतु आपल्या ऑनलाईन ऑर्डर्स आल्या नसल्या तरीही आपल्याला काय करायचं, कसं करायचं याचं सेटअप तर करावं लागेल ना, म्हणजे सगळ्या आयडियाज तर शोधाव्या लागतील. मग ती म्हणते की किती पसारा आहे आई, हे सगळे कपडे ना मी धुवायला टाकते हां, असं म्हणून ती कपडे धुवायला टाकत असते. तेवढ्यातच दरवाजाची बेल वाजते. आता ती म्हणते की काय असेल, कोण आलं असेल दरवाजावरती. आणि तेवढ्यातच आता अर्णव हा तिथून दुसरा आवाज काढून कुरिअर असं बोलतो. आणि ईश्वरी म्हणते की काय एवढ्या सकाळी सकाळी कोणाचं बरं कुरिअर आलं असेल. आता ती तोच विचार करत असते आणि नंतर म्हणते की शिट, आता हे माझ्या हातात कपडे आहेत, सुरुवातीला बेल उघडली नाही तर ते सारखे बेल मारत बसतील. म्हणूनच आता ईश्वरी म्हणते की एवढ्या सकाळी कुरिअर कोणाचं आहे, म्हणून ती ते कपडे असतात ते तिथेच ठेवते आणि पुन्हा एकदा दरवाजा उघडायला जाते आणि म्हणते की 1 मिनिट आलेच मी, असं म्हणून दरवाजावर जाते. आणि अर्णव दरवाजाच्या बाजूला एका साईडला लपलेला असतो. ईश्वरी तो दरवाजा उघडायला जाणार, परंतु हा कोण आहे असं बोलणार, तेवढ्यात तिथे दरवाजात कोणीच नसतं. ईश्वरी आता वाकून बघते आणि म्हणते की अरे, आत्ता मला बेल वाजली आणि कुरिअर असा आवाज आला आणि कोण आलं पटकन. तेव्हा मग आता तो म्हणायला लागतो की मॅम, मी आहे कुरिअरवाला, ॲट युअर सर्व्हिस मॅम. असं बोलल्यावर आता इथे ईश्वरी अर्णवकडे बघायलाच लागते. अगदी कुरिअरवाल्यासारखं अर्णव अगदी वाकून खाली वगैरे सगळं अगदी अदबीने बोलत असतो. तेव्हा ती म्हणते की अर्णव सर, तुम्ही इथे. तेव्हा तो म्हणतो की हो, मीच आलो आहे इथे. मला सांगा की ईश्वरी स्वीट्सच्या ईश्वरी देसाई तुम्हीच ना. तेव्हा हे ऐकल्यावर ती हसायला लागते आणि म्हणते की सर काय आहे पण हे.
तेव्हा अर्णव म्हणतो की मिस इंदोर, तुमच्यासाठी हे स्पेशल आहे. तुमच्यासाठी हे तुमचा बिझनेस तुम्ही सुरू करताय ना, त्यासाठी तुमच्यासाठी गुड लक विश आहे हे. तेव्हा ईश्वरी ते बघते आणि त्यातलं एक कार्ड काढते आणि म्हणते की वाव, ईश्वरी स्वीट्स हम इंदौर से है. सर, हे माझं बिझनेस कार्ड आहे. तेव्हा अर्णव म्हणतो की येस, हे तुझं बिझनेस कार्ड आहे आणि याच्यामुळे तुला बिझनेस सुरू झाल्यानंतर तो पुढे एक्सपांड करण्यासाठी खूप मदत होणार आहे आणि त्याच्यासाठीच तुझ्या नवीन बिझनेससाठी मी शुभेच्छा द्यायला आलो आहे. त्याचप्रमाणे हे सगळं तुला दिले आणि बघ, त्याच्या मागे बघ, मी सगळं एक्सप्लेन केलेलं आहे आणि त्यामध्ये तुझं नाव, ॲड्रेस शिवाय तुझं वेबसाईट पण मी बनवलेलं आहे आणि तेही आहे. त्यामुळे ऑनलाईन वेबसाईटवरून तुला ऑर्डर प्लेस करता येणार आहे सगळ्यांना. असं म्हटल्याबरोबर आता इथे ईश्वरीला धक्काच बसतो आणि मग ईश्वरी म्हणते की वाव सर. तेव्हा मग अर्णव म्हणतो की येस, वेलकम टू द बिझनेस कम्युनिटी मिस इंदौर, ऑलवेज फ्लाय हाय, असं म्हणून आता तो तिला विश करतो आणि ईश्वरी खूपच आनंदामध्ये थँक्यू सर असं त्याला बोलत असते. आणि अर्णवने ईश्वरीसाठी हे जे काही केलेलं असतं त्यामुळे तिला खरंच खूप आनंद झालेला असतो. ती आनंदाने अगदी अर्णवकडे हसत बघत असते आणि म्हणते की सर थँक्यू, एकदम बढिया गिफ्ट दिलं तुम्ही आणि असा विचार मी पण नाही केला असता. खरंच हे खूप छान कार्ड आहे. आणि ईश्वरी सारखी सारखी ते स्वतःच्या बिझनेस कार्डकडे आता पाहतच राहिलेली असते. आणि मग अर्णव आता तिथेच उभा असतो आणि सुप्रिया येते आणि म्हणते की अरे अर्णव, तू इकडे. आणि मग ईश्वरी म्हणते की बघ ना आई, अर्णव सरांनी माझ्यासाठी बिझनेस कार्ड बनवलं आहे. तेव्हा ते पाहिल्यावर ती म्हणते की अरे वा, खूपच छान. मग नंतर सुप्रिया म्हणायला लागते की अगं, पण तू त्याला असा दरवाजातच उभा करणार आहेस का? तेव्हा सुप्रियाला बोलणं ऐकून लगेच ईश्वरी डोक्याला हात लावते आणि मग अर्णव म्हणतो की काय ना काकू, मिस इंदोरची ना सवयच आहे ती. मी जेव्हा जेव्हा ती येते ना, तेव्हा तेव्हा ती मला सुरुवातीला असंच दरवाजात उभं करते. असं म्हटल्यावर आता ईश्वरी म्हणते की सॉरी सर, प्लीज या ना आतमध्ये या. असं म्हणून अर्णवला ती आतमध्ये यायला सांगते. ईश्वरी आणि सुप्रिया दोघीजणीही आता हसत असतात. आता सुप्रिया म्हणते की अर्णव, या आतमध्ये ये. आणि मग अर्णव आता आतमध्ये येतो. त्याचबरोबर ईश्वरीने जे कपडे तिथे ठेवलेले असतात ते कपडे ती पटकन बाजूला घेते आणि मग अर्णव तिथे बसतो. त्याच वेळेला आता ईश्वरी म्हणते की आई, बघ ना, अर्णव सरांनी हे माझ्यासाठी गुड लक विश दिलेलं आहे. आपल्या नवीन बिझनेससाठीचं बिझनेस कार्ड आहे ते. आणि मग ईश्वरी देसाई, खरंच खूप छान आहे गं हे कार्ड. म्हणजे ना अगदी सगळी इन्फॉर्मेशन याच्यामध्ये याने व्यवस्थित लिहिलेली आहे. सगळं अगदी व्यवस्थित छापलेलं आहे. म्हणजे कुठलाही इथे तुटवडा नाही आहे. सगळे इन्फॉर्मेशन आहे. कोणीही तुला सहजपणे कॉन्टॅक्ट करू शकतं. तेव्हा मग अर्णव म्हणतो की हो, मग आता ईश्वरी देसाई आहे बाबा, ईश्वरी स्वीट्सची ओनर असणारे ती बिझनेस वुमन आहे, म्हणून ते सगळं तिला तयार करून दिलं. त्यावेळेला मग आता लगेच ईश्वरी म्हणते की बरं ठीक आहे, तुम्ही बोलत बसा अर्णव सर, मी येतेच नमुताईला बोलवते. असं म्हणून आता ती आतमध्ये जाते. त्याच वेळेला आता सुप्रिया म्हणायला लागते की अर्णव, म्हणजे मी आता हल्ली दिवस बघते की तू आणि ईश्वरी तुमच्यामध्ये हल्ली भांडण होत नाही आहे, बरोबर ना? म्हणजे तुम्ही दोघंही मी बोललेलं मनावर लावले वाटतं. तेव्हा तो म्हणतो की नाही काकू, तिने नाही, हा मी. आणि ना हे सगळं मी करतो आहे कारण ना आमची एक चांगली मैत्री झालेली आहे आणि या चांगल्या मैत्रीमधून काहीतरी चांगलं होईल. हो, एक गोष्ट आणखी आहे हां, म्हणजे ना ती माझ्याशी भांडण करण्याचा प्रयत्न करत असते, परंतु मी ते वाद टाळतो, तिच्याबरोबर भांडत नाही. कारण तुम्ही मला एक गोष्ट सांगितली होती की एखादी फाईल असते ती परत नवीन नवीन ओपन करता येते जुनी डिलीट करून. आणि मी तुमचं ऐकलं आणि मी तसंच वागतो आहे आता मी सिंदूरबरोबर. तिच्याबरोबर ना अगदी मी चांगलं वागतो आहे. हां, मधूनमधून माझ्यावरती वाद काढत असते ती आणि माझ्याबद्दल भांडण्याचा प्रयत्न करत असते, परंतु मी मात्र तिला काही त्या बाबतीत पॉईंट वाढवूच देत नाही. मी मात्र अगदी व्यवस्थितपणे तिच्याशी वागतो. तिला कधीही काही आता मी उलटून बोलत नाही आणि त्यामुळे ना आता आमची एक चांगलीच मैत्री झालेली आहे. मी सिंदूर आता बिझनेस सुरू करते आणि तेही मला खरंच खूप आवडलेलं आहे. म्हणूनच तेव्हा आता सुप्रिया हसायला लागते आणि म्हणते की अरे वा, म्हणजे एक गोष्ट मानायला हवी हां, तू माझ्या मुलीची माझ्यासमोरच या सगळ्या गोष्टींची तक्रार करतो आहेस, तू पहिलाच असशील. असं बोलल्यावर तो आता पटकन खालीच बघतो. मग सुप्रिया म्हणते की अरे ठीक आहे, मग इस बात पे चाय हो जाय. तेव्हा तो हसतो आणि हो चालेल असं म्हणतो. आणि मग सुप्रिया ही आतमध्ये चहा आणण्यासाठी निघून जाते आणि ईश्वरी कधी येते याची अर्णव वाट बघत बसलेला असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे राकेश हा फ्रेश होऊन बाहेर निघणारच असतो. तेवढ्यातच आता तो विचार करतो की आता मोबाईलचं फुटेज बघितलं पाहिजे, तिकडे ईश्वरीच्या घरी काय सुरू आहे ते. तेव्हा मग आता तो मोबाईलचं ते फुटेज बघतो आणि ते फुटेज पाहिल्यानंतर त्याला सुरुवातीला तर काहीच दिसत नाही. तो म्हणतो की चला
बाजूला ठेवतो फोन आणि माझी बाकीची तयारी आवरून घेतो. आणि त्याच वेळेला थोड्या वेळाने परत तो ते फुटेज बघतो आणि ते फुटेज बघितल्यानंतर तिथे अर्णव आलेला दिसतो आणि अर्णव हा बूट काढून आतमध्ये निघतो. आता मिस इंदोर तुझं काय चाललंय असं म्हणत असतानाच तिथून अर्णव आलेला दिसल्याने राकेशला धक्काच बसतो आणि तो म्हणतो की हा अर्णव आता पुन्हा इथे कशाला गेलाय आणि मी काय म्हणतोय की सारखं या ईश्वरीच्या घरी याचं काय असतं, काय आहे ना ते नक्की बघितलंच पाहिजे असा विचार आता इथे राकेश करत असतो. नंतर तो स्वतः बडबडत असतो आणि राग आलेला असतो म्हणून तिथे अंजली येते आणि विचारते की काय हो, काय झालं, म्हणजे एकटे स्वतःची का बडबडताय. तेव्हा मग आता राकेश म्हणतो की अगं ते काही नाही, एका केसच्या संदर्भात होतं हे, बाकी काही नाही. तेव्हा मग आता राकेशने फोन रागाने खाली बेडवरच टाकलेला असतो. अंजली म्हणते की चला तुम्ही चहा पिऊन घ्या नाही तर गार होईल. आणि मग ती त्या मोबाईलकडे बघायला लागते आणि म्हणते की काय आहे हे, कसला व्हिडिओ सुरू राहिला आहे. म्हणूनच राकेश पटकन तो फोन काढून घेतो आणि म्हणतो की अगं फोन ना, हा व्हिडिओ ॲक्च्युली मी तुला मगाशी म्हटलं ना एका क्लायंटच्या बद्दलचा आहे. त्याने मला ते फुटेज पाठवलं आणि त्याने सांगितलं की सर यामधून काही हेल्प होते का बघा, म्हणून ते फुटेज मी बघत होतो. आणि तो विषय टाळण्यासाठी म्हणून लगेच आता राकेश म्हणायला लागतो की अगं अंजली, मी काय म्हणतोय की बघ ना जरा ना चहामध्ये साखर कमी वाटते. ती म्हणते की अच्छा हो का, हल्ली ना अनिताताईंचं ना लक्षच नसतं. थांबा मी तुमच्यासाठी ना नवीन चहा बनवून आणते असं म्हणून आता ती तिकडून निघून जात असते. तेवढ्यात तिला गरगरल्यासारखं होतं. राकेश म्हणतो की थांब इथे राहू दे तो चहा आणि एक गोष्ट कर, काय झालं आहे. तेव्हा ती म्हणते की हल्ली ना मला असं गरगरल्यासारखं होतं पण ते 1-2 सेकंदात नीटही होतं, काहीच काळजीची गरज नाही आहे, मी येते चहा घेऊन असं म्हणून ती निघते. आणि मग त्यावर राकेश विचार करतो की नाही, आता जर तिच्या हाती हे CCTV फुटेज लागलं असतं तर माझं सगळा जो काही पोलखोल झाली असती आणि म्हणूनच आता मला खूप लक्ष द्यावं लागणार आहे. आत्तापर्यंत माझ्या या बावळट बायकोचा मी खूप फायदा घेत आलो आहे तिच्या या बावळट स्वभावाचा, परंतु जर तिने या बाबतीत शोधाशोध सुरुवात केली तर मीच अडकून पडेल आणि ही माझी सोन्याची अंडं देणारी कोंबडी, आता हिला व्यवस्थित सांभाळलं पाहिजे. आता जर CCTV फुटेज हाती लागलं असतं तर खूप वांदे झाले असते. नंतर आता आकाश हा ऑफिसमध्ये असतो आणि मामा देखील नागपुराहून थेट ऑफिसमध्येच आलेला असतो. तेव्हा त्याला तो विचारतो की बाबा मला काही कळत नाही आहे, तुम्ही अचानक सोलो ट्रिपला जाता काय आणि तिथून आल्यानंतर डायरेक्ट ऑफिसमध्ये येता काय. तेव्हा तो म्हणतो की अरे हो बाबा, तिथून माझी फ्लाईट इथे मुंबईत लँड झाली आणि त्यानंतर मी विचार केला की डायरेक्ट ऑफिसचीच वेळ झाली तर इथे ऑफिसमध्येच येऊया आणि म्हणूनच मी इथे आलो. बरं एक काम करशील का, आपल्या ऑफिसमध्ये ना तिथे एक वेज सँडविच ना खरंच खूप छान मिळतं, प्लीज माझ्यासाठी ऑर्डर करशील आणि त्याबरोबर ना मस्तपैकी सॉस आणि चटणी पण आण बरं का. तेव्हा आकाश त्याच्याकडे बघायलाच लागतो. मग मामा म्हणतो की प्लीज 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 सांग ना. तेव्हा मग तो म्हणतो की बरं ठीक आहे डॅड, मी आणतो. आणि तेवढ्यातच आता आकाश विचार करत असतो की नेमकं डॅडचं चाललं आहे तरी काय, अचानक ते असे काय बरं वागतायत. परंतु आता आकाश म्हणतो की ठीक आहे चालेल डॅड, आणतो मी असं म्हणून आकाश आता तिथून निघून जातो. आणि मामा मात्र अर्णव कधी येतो याचीच वाट बघत असतो आणि सारखा घड्याळ बघत असतो. तेवढ्यातच आता तिथून अर्णव आलेला असतो आणि अर्णव आल्याबरोबर म्हणतो की मामा हे काय, डायरेक्ट तू फ्लाईट लँड झाली आणि इथेच आलायस. तेव्हा तो म्हणतो की हो माझं कामच तसं होतं आणि म्हणूनच मला इथे यावं लागलं. जावई बापूंनी जे आजी आजोबा होते ते वृद्धाश्रमातले होते असं सांगितलं होतं, ते खरं तर वृद्धाश्रमातले नाहीतच. मग अर्णव म्हणतो की म्हणजे. तेव्हा मामा सांगतो की त्यांचं नागपुरामध्ये एक चहाची छोटी टपरी आहे, म्हणजे त्यांच्या टपरीवर ते काम करत होते आणि मग जावई बापूंनी त्यांना खोटं बोलून त्यांच्याकडून हा व्हिडिओ बनवून घेतला आहे. मग अर्णव म्हणतो की म्हणजे मला काही कळलं नाही आहे मामा, हे सगळं कसं काय आणि आर यू शुअर. तेव्हा मामा म्हणतो की येस व्हेरी शुअर. अरे मागच्या वेळेला जेव्हा मी इंदोरला होतो तेव्हा मला जावई बापू दिसले आणि त्याचा माझ्याजवळ काहीही पुरावा नव्हता, परंतु आत्ता माझ्याजवळ पुरावा आहे आणि मी सांगू शकतो की जे काही जावई बापू बोलतात ते अत्यंत खोटं आहे आणि हे जे सगळं काही वागतायत ते चुकीचं वागतायत आणि ते सगळं का करतायत ते मला माहिती नाही आहे. परंतु मी त्या आजी आजोबांना भेटलो आणि त्यांच्यासोबत बघ मी हा फोटो पण काढला आहे, त्यावरून तुझ्या लक्षात येईल. आणि मग मामा तो फोटो अर्णवजवळ देतात आणि अर्णव तो फोटो बघतच राहतो आणि त्या टपरीबरोबर त्यांनी फोटो काढलेला असतो. तेव्हा हे पाहिल्यावरती अर्णवला जबरदस्त धक्काच बसतो की म्हणजे जिजूंचं नेमकं काय चाललं आहे, कशासाठी ते हे सगळं करतायत, असा धक्का त्याला बसलेलाच असतो.
अर्णव आता भयंकर चिडतो आणि म्हणतो की व्हॉट द हेल इज दिस, काय चाललंय हे आणि ते का असं वागतायत, आपल्याशी खोटं बोलण्याचं काय कारण होतं. तेव्हा मामा अर्णवला शांत करतो आणि म्हणतो की हे बघ अर्णव, शांत हो आणि शांत डोक्याने काम घे. आपल्याला असं चिडून काहीही चालणार नाही आणि कितीही काय झालं तरीही आपल्याला अगदी शांतपणे या सगळ्या गोष्टींचा शोध घ्यायचा आहे, जसं मी घेतोय. आणि जर आपण आताताईपणाने काय करायला गेलो तर त्याचे परिणाम वाईट होऊ शकतात. आणि आपल्याला एक लक्षात ठेवलं पाहिजे की ह्या सगळ्याच्या मागे आपली अंजली आहे आणि अंजलीला त्रास झाला पाहिजे असं काही आपण करायचं नाही आहे. त्यामुळे अगदी शांतपणे या सगळ्या गोष्टींचा शोध आपल्याला घ्यावा लागेल. जावई बापू नेमकं असं का करतायत, त्यांच्या वागण्यामागे नेमकं असं काय कारण आहे, या सगळ्या गोष्टींचा शोध हा घेतलाच पाहिजे, असं आता मामा हा अर्णवला सांगत असतो. आणि मामा म्हणतो की हे काय म्हणजे हे जे काही त्यांचं आत्ताचं वागणं आहे ते समोर आलं आहे, परंतु हळूहळू काय ते समोर येईल. पुढच्या भागामध्ये आता इथे अर्णव हा तिच्याबरोबर म्हणजेच अंजलीबरोबर बोलायला आलेला असतो आणि अर्णव म्हणतो की दीदी काय झालं हे सगळं, ठीक तर आहे ना, म्हणजे अचानक डॉक्टर वगैरे, तुझी तब्येत तर ठीक आहे ना. तेव्हा ती म्हणते की हो चिंटू, अरे काळजी करू नकोस अजिबात, एक आनंदाची बातमी आहे तुझ्यासाठी, अरे तू मामा होणार आहेस मामा. आता हे ऐकल्यानंतर अर्णवला जबरदस्त मोठा धक्का बसतो. तो म्हणतो की व्हॉट मामा. तेव्हा ती म्हणते की हो, डॉक्टरांनी आताच न्यूज कन्फर्म केलेली आहे की तू आता मामा होणार आहेस. हे ऐकल्यानंतर अर्णवला तर जबरदस्त धक्का बसतो आणि राकेश बाजूला बसलेला बघून राकेशकडे पाहून त्याला टेन्शन यायला लागतं की हा माणूस कोटारला आहे आणि त्याच्यापासून माझ्या ताईला बाळ होणार आहे आणि या गोष्टींचाच त्याच्या डोक्यात विचार अचानक सुरू होतो. मग त्यावर ती म्हणते की चिंटू, अरे काय झालं, मी तुला इतकी गुड न्यूज दिली की तू मामा होणार आहेस, परंतु तुझ्या चेहऱ्यावर तो आनंदच मला दिसून येत नाही आहे. तुझ्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे तो गेलाय तरी कुठे, नक्की काय झालं आहे, असं अंजली त्याला विचारते. त्यावेळेला मग तो म्हणतो की ताई ॲक्च्युली ना, मी दुसरा कोणता तरी विचार करत होतो. माझ्या डोक्यामध्ये एक टेन्शन सुरू आहे आणि त्याचाच विचार मी करत होतो. दुसरंच एक टेन्शन आलं आहे नवीन. असं आता अर्णव हा राकेशकडे बघूनच त्याला रोखून बोलत असतो आणि हे ऐकून आता राकेशला चांगलाच घाम फुटतो. राकेशही विचार करतो की नेमकं आता कोणतं टेन्शन, आणि अंजलीलाही कळत नसतं की नेमकं असं काय झालं आहे की माझ्या या आनंदाच्या बातमीपुढे याला इतकं टेन्शन आलं आहे. आता अर्णव अंजलीबरोबर सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या शेअर करू शकेल का आणि तिला या सगळ्या गोष्टी सांगू शकेल का आणि राकेशचा अश्लील चेहरा तो अंजलीसमोर आणेल का, हे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे. अशाच मालिकांचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.